शालजोडीतनं देणं म्हणतात ना? हां, कदाचित फक्त बलात्काराचे गुन्हे वगैरे सांगतात ते. हां, त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणजे थोडंसं ते भडकले असतील. माझी भूमिका काय, मी कधी कधी स्पष्ट बोलतो आणि जे आहे ते खरं बोलतो आणि हे काय मी म्हणत नाही आहे, कारण त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्येच त्यांनी तेवढं गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. असं होते आमच्या शिवसैनिकांनी जाऊन नंतर पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं यांना तडीपार करा वगैरे, ही गोष्ट वेगळी आहे आणि त्यामुळे ते भडकून ते बोलले असतील. पण ठीक आहे, शेवटी सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत, सांभाळून तर त्यांना घ्यायला पाहिजे. आणि मी हेही म्हणालो की त्यांनी मला ड्रायव्हर म्हणून ठेवायची त्यांची भूमिका आहे, परंतु ठेवलं नसतं. कारण शेवटी माझी तर तयारी आहे, कारण मी 8 वर्ष रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे. परंतु सगळ्या आतल्या बाहेरच्या गोष्टी कळल्या असत्या, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये थोडाफार परिणाम झाला असता, म्हणून कदाचित त्यांनी ते वाक्य वापरलं असेल. पण शेवटी सहयोगी सदस्य आहे, त्यांना चुकीचं जरी बोलले तरी सांभाळून घेणं मी माझं कर्तव्य समजतो. पण याची तक्रार तुम्ही कधी केली पक्षाच्या श्रेष्ठींकडे किंवा त्यांच्या पक्षाच्या श्रेष्ठींकडे? नाही, कारण कसं आहे की पक्षाच्या श्रेष्ठींना एवढ्या ह्या काही घटना असतात त्या कळत असतात. आम्ही आमचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ह्याबाबत वेळोवेळी काही अशा गोष्टी होतात, त्यामुळे कल्पना देत होतो आणि ह्या अशा घटना घडल्या आणि त्यांनी मीरा भाईंदरचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो थांबवून ठेवला होता, कारण अनेक बिल्डरांच्या भूमिकेशी तो प्लॅन सहमत नव्हता आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना तो निर्णय घेतला होता. त्यामुळे मी एक पत्र दिलं होतं 15 तारखेला आणि 20 तारखेला मुख्यमंत्र्यांनी तो डेव्हलपमेंट प्लॅनसुद्धा प्रकाशित करायला सांगितलं. काही प्रोटोकॉलचा मुद्दा होता, त्या प्रोटोकॉलच्या प्रमाणे पालन करण्याची भूमिका ताबडतोब माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यायला लावली. जे मेट्रोचं स्टेशन होतं त्यांच्या 7-11 कंपनीने काम थांबवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब पोलिसांना आणि महापालिका आयुक्तांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम लगेच झालं पाहिजे. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या अडवण्याच्या भूमिकेमुळे ते थांबता कामा नये. त्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे विकासासाठी आपल्याला सपोर्ट करत आहेत आणि अशा वेळेस आपल्याला समजणं गरजेचं असतं की नाही, मुख्यमंत्री असा कोणी स्वतःच्या पक्षाचा आमदार असेल म्हणून त्याची बाजू घेत नाहीत. मित्रपक्षासोबत संघर्षाचा मुद्दा निघतो तेव्हा एकसंध शिवसेना असताना मित्रपक्षाचा संघर्ष बरा वाटायचा की आता बरा वाटतोय? नाही, असं काही संघर्ष फार मोठ्या प्रमाणात होतो असं मी म्हणणार नाही आणि संघर्ष लवकरात लवकर कसा निवळेल ह्याची ताकदसुद्धा नेत्यांमध्ये आहे. म्हणजे प्रामुख्याने सेना भाजपच्या नेत्यांचा जर विचार केला तर एकनाथ शिंदे साहेबांकडे आणि देवेंद्रजींकडे आहे. त्यामुळे संघर्ष काही जास्त वेळ टिकत नसतं. काही संघर्षाची भूमिका होती. कालच आम्ही सगळे मंत्री आणि आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसलो होतो. थोडाफार आम्हाला असं वाटलं की ह्या गोष्टींवरनं संघर्ष होऊ शकतो. ताबडतोब अर्ध्या 1 तासामध्ये त्यावर निर्णय मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यामुळे असं मला नाही वाटत की संघर्ष टोकाचा आहे वगैरे. बिलकुल टोकाचा संघर्ष नाही. थोडासा काही भावना किंवा काही वेदना काही लोकांना होत असतात, परंतु जेव्हा एकत्रितपणे बसलं जातात त्यावेळेस हे निवडलं जातं. जसा मित्रपक्षांसोबत संघर्ष, पक्षात पण काय आहे का इंटरनल संघर्ष? शिवसेना एकमेव शिवसेना की अंतर्गत काही प्रश्न नाही. सगळे मंत्री, सगळे आमदार, सगळे सध्या तरी खुश आहेत. निधीचं वाटप योग्य प्रकारे होत आहे. हो, म्हणजे आज काही दिसत नाही सध्या तरी. म्हणजे आज मी हेच म्हणणार ना, काय असतं की काही लोक नाराज पण असतात. पण नाराज असल्यानंतर कुठल्या गोष्टीसाठी नाराजगी त्यांची आहे, कुठली कामं त्यांची करून द्यायची आहे. आम्ही आमदार किंवा जे काही खासदार असतील त्यांना सिनियर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांना विचारपूस करू आणि त्यावर मार्ग काढू. शेवटी एकनाथ शिंदेसाहेब एकटे नाहीत हो, आम्हाला सगळ्यांना घेऊन चालणारे नेते आहेत. त्यामुळे आम्हालासुद्धा तेवढंच जातीनं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बरं, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना एक दुसरा मुद्दा आहे. परिवहन मंत्री तुम्ही आहात, रिक्षा टॅक्सी एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा सरनाईक साहेब एस टीबद्दलचा आहे. एस टीची अवस्था ही वारंवार याची चर्चा होत असते, त्याच्यावर आंदोलनं होतात. मगाशी तुम्ही त्यांचा मित्र म्हणून उल्लेख केला, ते सदावर ते अनेकदा आंदोलनं करत असतात आणि आम्हीही बघतो की एस टीची अवस्था. तुम्ही आता परवा एक नवीन मगाशी त्यांचा उल्लेख केला, रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जिनिल्या देशमुख यांना तुम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर केलं. पण तुम्हाला वाटतं की सध्या एस टीला ब्रँड ॲम्बॅसेडरची गरज आहे? कारण एस टीची अवस्थाच इतकी वाईट आहे. नाही बघा, रितेश देशमुख हे पूर्ण परिवहन विभागाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून आम्ही काल त्यांची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे परिवहन विभागामध्ये रोड सेफ्टीचा जो प्रकार आमचा आहे आणि ड्रिंक अँड ड्राईव्हला आम्ही जास्त प्राधान्य देत असतो. रितेश देशमुख आणि जेनेलियासारखं एक कपल ड्रिंक अँड ड्राईव्हच्या आमच्या मोहिमेमध्ये जर विरोधातल्या मोहिमेमध्ये जर आमच्याबरोबर सहभागी झाले तर अनेक जीव आम्ही वाचवू शकतो. आणि त्याचबरोबर एस टी म्हटल्यानंतर त्याचं वेगळं कारण असं आहे की रितेश देशमुखांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख हे
परिवहन मंत्री होते आणि एस टीमध्ये काम करत असताना रितेशचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा माझ्या प्रवासामध्ये मी माझ्या वडिलांबरोबर एस टीमधनंच प्रवास केला होता आणि ते खिडकीच्या बाजूला बसायचे, वाऱ्याचे झुळूक आले की ते म्हणायचे अरे मस्तपैकी झोप येते वगैरे. हे त्यांच्या काही जुन्या आठवणी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगू नये परंतु स्पष्टपणे सांगतो, जेव्हा मानधनाबद्दल त्यांना मी विचारलं तेव्हा ते म्हणाले की एस टीसाठी मला ₹1 मानधन नको, किंवा मी सांगितलं की आम्ही तुम्हाला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून काही पैसे देऊ, तर ते म्हणाले मी ते डोनेट करेल. म्हणजे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जेव्हा आम्हाला ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून लाभतं तेव्हा आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा विषय. आणि आजच्या युगामध्ये मराठी तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला रितेश देशमुख हा मोठा म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये नामवंत कलाकार आहे आणि त्याचबरोबर हिंदीमध्ये सुद्धा त्याची भूमिका आहे. आणि त्यामुळे हिंदी भाषिकांमध्ये आणि मराठी भाषिकांमध्ये दोन्ही भाषिकांमध्ये लोकप्रिय असलेलं जोडी म्हणून रितेशांनी आम्ही त्याच्या पत्नीची निवड केली. आणि दुसरं असं की तुम्ही एस टी महामंडळामध्ये बद्दल बोलताय, परंतु आता काही तुम्हाला बदल वाटत नाही का की गेल्या वर्षभरामध्ये एस टीमध्ये काही बदल असेल? मी तुम्हाला वर्षभरातलं काही थांबा व्हिडिओ आपल्याकडे व्हिडिओची खूप हे बरोबर आहे. एक व्हिडिओ बघतो मी तुम्हाला एस टीची वर्षभरातला आम्हाला व्हिडिओ दाखवतो. हे बघा, हे व्हिडिओ आहेत ना, म्हणजे अजून आहेत हो असू द्या. अजून व्हिडिओ आहेत. असे जुने व्हिडिओ तुम्ही मला खूप दाखवाल, परंतु आता बघा अजून तुम्ही बघावे एकदा पूर्ण आणि मग आपण हे बघा ही गळकी छपर आहेत किंवा अजून एक व्हिडिओ आपण छप्पर उडालेला आहे. ही तिरकीच धावते बस. हिचा प्रॉब्लेम काय असेल मला माहित नाही, तिचं आपण म्हणतोय हिला दरवाजा नाही. हा व्हिडिओ मागे खूप व्हायरल झाला होता. ड्रायव्हर जिथून बसतोय त्याला अनेक प्रवाशांची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. या एस टीच्या ताफ्यातल्या बसेस आहेत. एकाला तर हाच बॉक्स आहे, गेअर बॉक्स नाही तिथे. हे बघा, काही वर्षापूर्वीचे याच्यापेक्षा वाईट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन, किंवा सभागृहामध्ये सुद्धा अजितदादा विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस त्यांनीही दाखवले होते. त्यामुळे मी नाही असं म्हणत नाही. आता 8,300 बसेस ह्या एस टी महामंडळानं घेतलेल्या आहेत. मी राज्याचा मंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम अजितदादांकडे मागणी केली होती की राज्याचे अर्थमंत्री म्हणून मला दर वर्षाला 5,000 बसेस घेण्याची तुम्ही अनुमती द्यावी. मी अभिमानानं सांगतो की स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अनुमती दिली आणि गेल्या वर्षी 5,000 आणि ह्या वर्षी 3,000 अशा 8,300 बसेस, त्याच्यामध्ये 200 तर ओल्वो बसेस आहेत, 100 मिडी बसेस आहेत, त्या 28 सीटर आहेत. ह्या ज्या 3,000 आम्ही घेतलेल्या आहेत आता राजमाता जिजाऊंच्या नावानं चालू केलेल्या आहेत, त्या बसेस 56 सीटर आहेत. दुसरे आम्ही आता बसेस 5,000 बसेसचं निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, जी पुढल्या महिन्यात निविदा फायनल होईल. त्या 5,000 बसेस 44 सीटर आहेत 2x2च्या. त्यामुळे 8,300 बसेस आल्यामुळे ह्या सगळ्या जुन्या बसेस आम्ही ऑलरेडी भंगारामध्ये काढलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे की आजपर्यंत निधीची थोडीशी वानवा होती म्हणून त्या बसेस नाही. परंतु दुसरंही मी तुम्हाला सांगतो, ह्या ज्या 8,300 बसेस घेणार ह्या डिझेलच्या घेतलेल्या शेवटच्या बसेस. ह्याच्यानंतर आम्ही दर वर्षाला 2,000 बसेस ह्या इलेक्ट्रिकच्या घेणार आहोत. म्हणजे राज्य शासनानं अर्थ खात्यानं कुठल्याही प्रकारे एस टी महामंडळाला कमतरता करू दिली नाही. 2035पर्यंत पूर्ण एस टी महामंडळाच्या सर्वच्या सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक व्हेकल असतील अशी भूमिका आम्ही घेतली. त्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लागणारा जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. 200पेक्षा जास्त बस डेपो जे आहे ते बस पोर्ट म्हणून आम्ही निर्माण करतो आहे. तेही 2 महिन्यामध्ये त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात येईल. अनेक असे प्रकल्प आम्ही पुढे नेतो आहे की जेणेकरून एस टी महामंडळाची घडी व्यवस्थित बसेल आणि एस टी महामंडळाला दिवस चांगले येतील. त्याला तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुमच्याकडे परिवहन म्हणून तुमच्याकडे खूप मोठी जबाबदारी आहेत. लोकांना या एस टी, कारण ही एस टी जी आहे ना लालपरी ज्याला म्हणतात, ही सर्वसामान्य आपला जो गावाकडचा शेतकरी आहे, कष्टकरी आहे, आपला आदिवासी बांधव आहे, त्यांच्यासाठी एकमेव प्रवासाचं हे साधन. आणि त्यांनासुद्धा असा टेस्लामध्ये प्रवास करण्याचा फील यावा अशी तुमच्याकडनं कामगिरी हो अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि तुम्ही आज आलात टू द पॉईंट, या सगळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सरनाईक साहेब. धन्यवाद.